नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. हॉस्पिटलमध्ये सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा डॉक्टर येऊन इंजेक्शनबद्दल विचारतात. 1 तासात जर इंजेक्शन मिळालं नाही तर पेशंटच्या जीवाला धोका आहे असं म्हणतात. राणीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागतात. ते पाहून उर्मिलाच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं. ती मनात म्हणते, राणी, आज तुझी आईच नाही तर तुझा नवरासुद्धा कायमचा तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे. मग तुला आमच्या घरात अजिबात जागा नसेल. राणी इंद्राला कॉल करून सांगते की डॉक्टरांनी 1 तासात इंजेक्शन आणायला सांगितले. ते मालती ऐकते आणि राणीचा हात पिरगाळून तिला धमकी देते की माझ्या इंद्राला मुद्दाम सांगितलंस ना, त्याला जर काही झालं तर तुझं कोणाचंच काही खरं नाही. तिकडे इंद्रा घाटात पोहोचतो जिथे त्या माणसाची गाडी पंक्चर झालेली असते. विक्रांतने पाठवलेला शूटर नेम धरून इंद्राची वाटच पाहत असतो. तो इंद्रावर नेम धरून शूट करतो. तेवढ्यातच इंद्रा शूलेस बांधण्यासाठी खाली झुकतो आणि गोळी एका दगडाला लागते. वेळ खूप कमी असतो म्हणून इंद्रा झटकन गाडीत बसून फास्ट निघतो, पण त्याची गाडीसुद्धा अर्ध्या रस्त्यात अचानक बंद पडते. इंद्रा लिफ्ट घेण्याचा खूप प्रयत्न करतो पण कोणीही थांबत नसतं. म्हणून इंद्रा हातात इंजेक्शन घेऊन तसाच धावत सुटतो. थोडा वेळ तसाच धावत असताना त्याला एक आजोबा सायकल घेऊन जाताना दिसतात. इंद्रा त्यांच्याकडून सायकल घेऊन त्यावर निघतो, पण थोड्याच वेळात ती सायकलसुद्धा पंक्चर होते. आता इंद्रा पुन्हा तसाच धावत हॉस्पिटलकडे निघतो. शेवटचे 2 मिनिट बाकी असतात. डॉक्टर खूप चिडचिड करत असतात. तेवढ्यात इंद्रा इंजेक्शन घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. फायनली राणीच्या आईचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं. तेव्हा राणी खूप भावूक होते. धावत जाऊन ती इंद्राला घट्ट मिठी मारते आणि मनसोक्त डोळे मिटून रडत असते. आजूबाजूला कोण आहे कोण नाही याचं तिला अजिबात भान नसतं. पण उर्मिला मालती तर डोळे फाडून त्या दोघांकडे पाहत असतात. पुढील भागात आपल्याला दिसतं की मालती राणीला म्हणते, माझ्या इंद्राचे उपकार मान आणि निघून जा त्याच्या आयुष्यातून. तेव्हा राणी म्हणते, जोपर्यंत ते स्वतः मला सांगत नाहीत तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.